श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या, म्हणजेच हिला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं. तर या दिवशी आपण काही ना काही उपाय करत असतो, सेवा करत असतो. त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तो नष्ट होण्यासाठी तुम्हाला या दिवशी कावळ्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे. यामुळं तुमचे पितर जे आहेत ते तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. 7 पिढ्यांचे पितृदोष आहेत ते याने नष्ट होणार आहे. तर कुठली वस्तू खाऊ घालायची आहे व ती कशी खाऊ घालायची आहे ते मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे दर्श अमावस्या. यालाच ज्येष्ठ अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या अमावस्येला दर्श अमावस्या, त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात बघा अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर अशातच उद्या म्हणजेच 5 जुलै शुक्रवारी आहे ही ज्येष्ठ अमावस्या. ही जी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या अधिकच महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी पूजा, यज्ञ, त्याचबरोबर स्नान व दानासाठी महत्त्वाची असते. त्याचबरोबर पूजेसाठी हा दिवस अतिशय खास मानला जातो. ज्येष्ठ अमावस्यानंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते आणि पितरांच्या पूजेसाठी ही ज्येष्ठ अमावस्या अधिकच खास अशी मानली जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित असा असतो. अमावस्या तिथी कधीही वाईट नसते. या दिवशी पूजा पाठ कराव्या. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान केल्यानं पितृदोषाचे जे काही वाईट परिणाम असतात ते देखील याने कमी होतात. त्याचबरोबर या दिवशी गंगेत स्नान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी कावळ्याला, त्याचबरोबर कुत्र्याला देखील काही गोष्टी खाऊ घातल्यानं जीवनातील अडचणी असतील, जीवनात ज्या काही समस्या येत असतील ह्या याने दूर होतात. आणि या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीसोबतच आपल्या घरासमोर कावळ्याला एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू कावळ्याला दिल्यानं कितीही जुना प्रखर पितृदोष असेल तर तो याने नष्ट होईल आणि याने पितर तृप्त होतील व तुम्हाला आशीर्वाद देऊन जीवनातील सुखी व आनंदी करतील व जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून जातील. तर असा एक हा प्रभावी उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अमावस्या आहे, उद्या आहे दर्श अमावस्या. या दिवशी अमावस्येच्या दिवशी एखाद्याच्या घरासमोर जर कावळा आला तर अतिशय शुभ मानलं जातं. कारण अमावस्या हा दिवस आपल्या पितरांसाठी असतो. तो पितरांना समर्पित असा असतो. या दिवशी पितरांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन जातात. जसं की कावळा, कुत्रा या स्वरूपात येत असतात. अशातच कावळा जर आला तर समजून जायचं की आपले पितर जे आहेत ते आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. जर बघा घराला पितृदोष जर लागला ना तर अनेक संकटं येत असतात. त्याचप्रमाणे काही ना काही समस्या चालू असतात, यालाच पितृदोष म्हणतात. तर बघा, घरातील एखादी व्यक्ती चिडचिडेपणा करत असेल, सतत ताणतणावात राहत असेल तर त्याला कारणही बघा काहीच नसेल तरी देखील त्याला चिडचिडेपणा, त्याचा ताणतणाव जर वाढत असेल तर त्या घरामध्ये पितृदोष आहे हे नक्कीच समजावं. त्याचबरोबर कोणत्याही कारणाने तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर हे देखील पितृदोष असू शकतो. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी पूजा करावी. त्याचप्रमाणे कच्चे दूध अर्पण करावे व एक दिवा लावावा.
कारण पिंपळाच्या झाडावर पितरांची छाया असते असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडात विष्णूंचा वास असतो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी नक्कीच दिवा लावावा. याने पितर हे तृप्त होत असतात. पितृदोषामुळे घरात सतत भांडणं, लग्न न जमणे, संतती होण्यास काही प्रॉब्लेम येणे, सतत चिडचिडेपणा, अचानक संकट येणं, अचानक एकमेकांशी जमत नाही, अशी जी लक्षणं जी आहेत ती पितृदोषाची असतात. घरातील सुख शांती या पितृदोषामुळे हिरावून घेतलेली असते. या सर्व समस्यांवर प्रत्येक अमावस्येला कावळ्याला आपल्या घराच्या छतावर किंवा तुम्ही घरासमोर किंवा अगदीच तुमच्या नसेल तर खिडकीत जरी एक वस्तू कावळ्याला खायला ठेवायची आहे आणि ती म्हणजे 1 वाटी तांदळाचा भात जो आहे तो तुम्हाला त्या भातामध्ये मीठ टाकायचे नाही, म्हणजेच आळणी भात शिजवायचा आहे आणि हा भात घ्यायचा आहे व त्यावर थोडेसे दही ठेवायचे आहे आणि हा नैवेद्य तुम्ही पितरांना स्मरण करून हा कावळ्याला खाऊ घालायचा आहे. नाही तर तुम्ही अगदीच तांदळाची दूध घालून खीर जरी केली आणि ती खीर जरी ठेवली ना तरी चालणार आहे. 1 वाटी खीर तुम्ही कावळ्यांना खाऊ घालायची आहे. तर या दिवशी जर ती जेव्हा तुम्ही कावळ्याला खीर द्याल किंवा भात जो काही जीव तर ती कावळ्याने जर खाल्ली ना तर कितीही तुमच्या घरात प्रखर पितृदोष असेल ना तर तो याने नष्ट होतो. त्याचबरोबर पितृ हे तृप्त होतील व तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज्य करावं, म्हणजेच काय तर कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. कारण अमावस्येच्या दिवशी आपण कुणाच्या घरातील जर अन्न खाल्लं ना तर त्यांच्या ज्या घरातील जे काही दोष असतील ते आपल्याला लागत असतात. म्हणून अमावस्येच्या दिवशी कटाक्षानं घरातील प्रत्येक व्यक्तीनं हा नियम घालून ठेवावा की अमावस्येच्या दिवशी परान्न हे वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल